टू डोर प्रचार चालू आहे. आमची जवळजवळ तिसरी डोर टू डोरची फेरी चालू आहे. प्रभाग क्रमांक 11 काय उमेदवाराचे काय काय नाव आहेत? प्रभाग क्रमांक 11 मी विश्वनाथ स्वामी. अनुक्रमांक 4 प्रभाग क्रमांक 11 क मी मीना नितीन खरात. प्रभाग क्रमांक 11 क प्रवर्ग ॲडव्होकेट अद्वंत माधुरी मिलिंद देशमुख. प्रभाग क्रमांक 11 ड मयूर बन्सीलाल वंजारी. 4 नंबर. कोणते मुद्दे घेऊन सध्या आपण समोर जात आहे? आम्ही नागरी सुविधा विकासात्मक दृष्ट्या प्रभाग क्रमांक 11साठी काय करता येईल हे अनेक मुद्दे आहेत. पाण्याचे मुद्दे आहेत, सडकोचे मुद्दे आहेत, महानगरपालिकेचे मुद्दे आहेत, ड्रेनेज, रोड. आमचे नेते माननीय अतुलजी साहेब कॅबिनेट मंत्री यांनी बरेच कामं रोडचे, ड्रेनेजचे केलेले आहेत. जे उर्वरित काही कामं राहिलेले असतील ते मुद्दे घेऊन आम्ही नागरिकांच्या समोर जात आहोत. काय आव्हान करसान मतदारांना? मतदारांना आम्ही हेच आवाहन करणार आहे की राहिलेल्या ज्या काही समस्या आहे आम्ही निवडून आल्यानंतर 100% नक्कीच आम्ही अतुलजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोडवू, 100% सोडवून देऊ. हेच मुद्दे आम्ही जे नागरिक सुविधाचे मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही. तुमचं पुढचं व्हिजन काय असेल निवडून आल्यानंतर? पुढचं विजन हेच आहे आमचं. राहिलेल्या ज्या सुविधा आहेत नागरिकांच्या, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्याचं काम नगरसेवकांचं जे काम आहे ते नगरसेवक म्हणून आम्ही ते सेवक म्हणून लोकांचे मुद्दे आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करू. मतदारांना काय आव्हान करता? मतदारांना हीच विनंती आहे की जास्तीत जास्त आपण मतदार बाहेर निघून मतदार करण्यात यावे, जेणेकरून मतदाराचा हक्क आपण बजवावा आणि जे आपणाला योग्य वाटतील असे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना कमळ या निशाणीवर बटन दाबून चारीच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावे. माननीय अतुलजी साहेबांनी केलेल्या कामाचं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, नरेंद्र मोदी साहेबांच्या त्या कामावर विश्वास ठेवून आपण आम्हाला निवडून द्यावा. आम्ही नक्कीच त्या ह्याला पात्र राहू एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. मी ॲडव्होकेट अद्वंत माधुरी मिलिंद देशमुख. प्रभाग क्रमांक 11 प्रवर्ग ब मधनं सर्वसाधारण महिला यामधनं निवडणुकीसाठी उभी आहे. आम्ही या प्रभागातनं 4 उमेदवार आहोत. मी विनंती करेल सगळ्यांना की 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि जे आपण कमळ म्हणजे विकास आणि विकास म्हणजे कमळ हे एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. तर कमळाला मतदान करून विकासाला मतदान करावं अशी मी विनंती करेन. राहिला प्रश्न विजनचा, बेसिक सुविधा सगळ्या आता दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये आता जास्तीत जास्त आपण जसं म्हणतो की आधी घर बांधायचं आणि मग इंटेरियर करायचं, तसं बेसिक सुविधा झालेल्या आहेत. फक्त सुशोभीकरण जे करायचं आहे ते येणाऱ्या काळात जसं असेल स्वच्छ वॉर्ड, ग्रीन वॉर्ड, ऑक्सिजन हब, ओपन जिम या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांचे जे काही प्रश्न असतील दैनंदिनचे ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आमचे सर्व कार्यकर्ते, विजूभाऊ सरोदे असतील, आमच्या सगळे पदाधिकारी असतील, ही सोबत एक दिलाने आम्ही काम करत आहोत. मी नागरिकांना विनंती करते की आपण केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे, त्यानंतर महाराष्ट्रात राज्यामध्ये युतीचं देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे आणि नगरसेवक पण आपलेच पाहिजे. म्हणून या शहरामध्ये कमळाला भरघोस मताने विजय करा एवढी सगळ्यांना विनंती आहे.